नमस्कार. महाराष्ट्रातील तमाम माता भगिनींचं लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. लाडकी बहीण योजनेसंदर्भात लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहू शकता. बघा, आताची सर्वात महत्त्वाची बातमी 23 सप्टेंबरची सर्वात मोठी बातमी पाहू शकता. बघा, ई-KYC अशी करा. ई-KYC आता सुरू करण्यात आलेली आहे. लाडक्या बहिणींनो, माता भगिनींनो, तुमच्यासाठी ई-KYC सुरू करण्यात आली आहे. आता ही ई-KYC तुम्हाला कशी करायची ते तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. ई-KYC कशी करायची ते तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्याच्यासोबतच अतिशय महत्त्वाची माहिती ई-KYCच्या संदर्भात आलेली आहे. त्याच्यामुळे सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. बघा, 2 मिनिटात तुम्ही ई-KYC कशी करू शकता ते पण तुम्हाला समजणार आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे एक चूक, जर तुम्ही एक चूक केली तरी देखील तुमचे पैसे बंद होणार आहेत. ही कुठली चूक आहे, काय महत्त्वाची माहिती आहे, संपूर्ण माहिती तुम्हाला समजणार आहे. त्याच्यासाठी महाराष्ट्रातील तमाम माझ्या माता भगिनींना विनंती करतो, सर्व माता भगिनींनो लगेच व्हिडिओला लाईक करा, चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करा. लाडकी बहीण योजनेची छोट्यातली छोटी आणि मोठ्यातली मोठी अपडेट सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळते. त्यामुळे सर्वांनी लगेच व्हिडिओला लाईक करा, चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करा. आणि महत्त्वाचं म्हणजे हा व्हिडिओ तुमच्या महाराष्ट्रात सगळीकडे व्हायरल झाला पाहिजे. हा जो काही व्हिडिओ तो महाराष्ट्रात सगळीकडे व्हायरल झाला पाहिजे अशा पद्धतीने तुम्ही शेअर करायचं आहे. अतिशय जबरदस्त माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत लाडकी बहीण योजनेच्या विषयी. बघा, ई-KYC करायची आहे. ही ई-KYC कशी करायची, कुठली चूक तुम्हाला करायची नाही म्हणजे जेणेकरून तुमचे पैसे बंद होणार नाहीत, त्याची पण महत्त्वाची माहिती तुम्हाला समजणार आहे. लाईव्ह प्रोसेस सगळं काही तुम्हाला या ठिकाणी समजणार आहे. त्याच्यासाठी सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. लगेच व्हिडिओला लाईक पण करायचं आहे. बघा, नेहमीच माहिती आपण पुराव्याच्या सहित पाहत असतो. या व्हिडिओमध्ये पण संपूर्ण माहिती आपण पुराव्याच्या सहितच पाहणार आहोत. संपूर्ण माहिती तुम्हाला समजणार आहे. त्याच्यासाठी सर्वांनी शेवटपर्यंत व्हिडिओ जो आहे तो पाहत राहायचा आहे. चला तर मग लगेच आपण व्हिडिओला सुरुवात करूया आणि संपूर्ण जी महत्त्वाची माहिती ती पुराव्याच्या सहितच पाहूया. तर बघा, संपूर्ण माहिती पाहण्यासाठी आपण या ठिकाणी पाहू शकता. बघा, लाडकी बहीण योजना पुरावा तुमच्यासमोर आता डोकेदुखी ठरत असल्याचं दिसत आहे. राज्य सरकारने आता लाडक्या बहिणींना ई-KYC अनिवार्य केलेली आहे. ई-KYC करणं अनिवार्य आहे. बघा, सर्व लाडक्या बहिणींनो, माता भगिनींनो, लक्षात घ्या, ही ई-KYC लाडकी बहीण योजनेची आहे. लाडकी बहीण योजनेची ई-KYC वेगळी आणि बँक जी असते तर बँकेची ई-KYC वेगळी असते. बँकेची KYC वेगळी, लाडकी बहीण योजनेची KYC वेगळी असते. त्याच्यामुळे सर्वांनी लक्षात घ्या, ही ई-KYC करताना अनेक अडचणी देखील येत आहेत. आधार क्रमांक टाकल्यावर OTP येत नाही. भरपूर महिलांना हा जो काही प्रॉब्लेम आहे तो येत आहे. भरपूर महिलांना हा प्रॉब्लेम येत आहे. आधार नंबर टाकला की OTP येत नाही आहे. बघा, OTP येत नाही आहे. आणि दिवसा जर तुम्ही ही प्रोसेस करत असाल तर दिवसा तुमची प्रोसेस होणार नाही आहे. दिवसा जी काही प्रोसेस आहे ती प्रोसेस दिवसा होणार नाही आहे. दिवसा तर तुम्ही करूच नका. कारण बघा, सर्व महाराष्ट्रातल्या कुठल्याही जिल्ह्यात तुम्ही गेलात तरी देखील तुम्हाला लाडकी बहीण योजनेची महिला भगिनी लाभार्थी पाहायला मिळतील. लाडक्या बहीण योजनेच्या लाभार्थी महिला पाहायला मिळतील. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्रात तब्बल वेगवेगळ्या जिल्ह्यांमधनं महिला भगिनी आता त्या ठिकाणी प्रयत्न करत असतात ई-KYC करण्यासाठी. आणि त्याच्यामुळं आता तुम्ही प्रयत्न करू नका. सहसा करून सर्वांनी रात्रीच्या वेळेसच ई-KYC करण्याचा प्रयत्न करा. म्हणजे जेणेकरून काय होईल की ही जी काही KYC तुमची पूर्णपणे होईल आणि व्यवस्थितरित्या सर्व प्रश्नांची उत्तरं व्यवस्थित द्या. जे काही तुम्हाला प्रश्न विचारले जातील, आता ई-KYC कशी करायची ते पण मी तुम्हाला लगेच सांगतो. थोडक्यात बघा, सगळं काही आपण समजून घेऊया. तर बघा, ई-KYC करण्यासाठी सर्वात अगोदर तुमच्या मोबाईलमध्ये कुठलंही ब्राउझर असेल ते ब्राउझर ओपन करा. सर्च बॉक्समध्ये जा. सर्च बॉक्समध्ये गेलात की तुम्हाला त्या ठिकाणी टाकायचं आहे बघा, ladkibhin.maharashtra.gov.in हे तुम्हाला टाकायचं आहे. हे टाकलं की यावर क्लिक करायचं. यावर क्लिक केलं की तुमच्यासमोर अशा पद्धतीचं पेज ओपन होतं. तर बघा, तुमच्यासमोर एक पेज ओपन होतं लाडकी बहीण योजनेचं. त्याच्यावर तुम्हाला पोस्टर पाहायला मिळेल. अशा पद्धतीने त्या ठिकाणी पोस्टर आहे. लाडकी बहीण योजना ई-KYC करण्यासाठी इथे क्लिक करा असं पोस्टर आहे. याच्यावर क्लिक केलं की तुमच्यासमोर अशा पद्धतीचं पेज ओपन होतं. ठीक आहे, याच्यामध्ये तुम्हाला पाहायला मिळते बघा, लाभार्थीचा आधार क्रमांक इथे टाकायचा आहे. इथे कॅप्चा असेल तो टाकायचा आहे. आणि खाली तुम्हाला पाहायला मिळते बघा, आधार प्रमाणीकरणासाठी संमती द्यायची आहे. ठीक आहे, या ठिकाणी हे तुम्हाला वाचून घ्यायचं आहे. मी सहमत आहे याच्यावर क्लिक करायचं आहे. या ठिकाणी बघा, या ठिकाणी क्लिक केलं की OTP पाठवा याच्यावर क्लिक करायचं आहे. OTP पाठवावर क्लिक केलं की तुमच्या मोबाईलवर OTP येतो. 6 अंकी एक OTP येईल तुम्हाला. दिवसा प्रोसेस करू नका. आता बघा, दिवसा ही प्रोसेस करू नका. कारण दिवसा जर प्रोसेस तुम्ही केली तर ती प्रोसेस होत नाही. त्याच्यासाठी भरपूर वेळ लागतो. OTP तुम्हाला येणार नाही. OTP सेंड होणार नाही. भरपूर प्रॉब्लेम्स त्या ठिकाणी येतात. त्यामुळे दिवसा करू नका. रात्री शक्यतोवर करत. ठीक आहे, OTP आला की OTP तुम्हाला टाकायचा आहे बघा कशा पद्धतीने. अशा पद्धतीने तुम्हाला OTP जो आहे तो सांग की OTP इथे टाकायचा आहे. ठीक आहे, या बॉक्सेसमध्ये OTP टाकला की सबमिट करा याच्यावर क्लिक करायचं आहे.
सबमिट करावर क्लिक केलं की तुमचा OTP सबमिट होईल. सबमिट झाला की तुमच्यासमोर नवीन पेज ओपन होईल. नवीन पेजवर तुम्हाला विचारलं जाईल वडिलांचा, बघा वडिलांचा किंवा पतीचा आधार नंबर, वडिलांचा किंवा पतीचा आधार नंबर तुम्हाला विचारला जाईल. तो तुम्हाला टाकायचा आहे. तो टाकल्यानंतर तुम्हाला परत तशाच पद्धतीने येईल, मी सहमत आहे याच्यावर क्लिक करायचं आहे. सेंड OTPवर क्लिक करायचं आहे. OTP तुम्हाला सेंड होईल. तो OTP तुम्हाला टाकायचा आहे. जो काही नंबर तुम्ही टाकला असेल, आधार क्रमांक वडिलांचा असेल किंवा पतीचा असेल, त्यांच्या आधार कार्डला जो मोबाईल नंबर लिंक आहे त्याला OTP येईल. तो OTP आला की तो तुम्हाला टाकायचा आहे. तो टाकल्यानंतर तुमच्यासमोर प्रश्न ओपन होतील. प्रश्न बघा, ते प्रश्न कुठले असतील ते सांगतो. तर बघा अशा पद्धतीने तुम्हाला प्रश्न ओपन होतील. ठीक आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला त्या ठिकाणी विचारलं जाईल जात प्रवर्ग निवडा. जात प्रवर्ग तुम्हाला निवडावं लागणार आहे. अनुसूचित जाती आहेत, अनुसूचित जमाती आहेत, इतर मागासवर्ग आहे किंवा जर आपण पाहिलं तर विशेष मागासवर्ग आहे का, जनरल आहे, अशा पद्धतीने तुम्हाला विचारलं जाणार आहे. विमुक्त जाती, भटक्या जमाती वगैरे वगैरे त्या ठिकाणी तुम्हाला विचारलं जाईल. ज्या प्रवर्गामधून तुम्ही असाल ते तुम्हाला निवडायचं आहे. लक्षात घ्या, हे निवडत असताना आपल्याला सर्वांना माहिती आहे SC, ST, OBC, नंतर ओपन, नंतर VJ, NTB अशा पद्धतीने आपल्याला माहिती आहे. तिथे तुम्हाला मराठीमध्येच असणार आहे. SC ST वगैरे तुम्हाला नाही. तिथे तुम्हाला काय विचारलेले, अनुसूचित जमाती, ठीक आहे, अनुसूचित जमाती, नंतर अनुसूचित जाती, इतर मागासवर्ग म्हणजे OBC, ठीक आहे. अशा पद्धतीने तुम्हाला तिथे विचारलं जाणार आहे. ते तुम्हाला व्यवस्थितरित्या भरायचं आहे. त्याच्यानंतर खाली तुम्हाला पहिला प्रश्न असेल, माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग, उपक्रम, मंडळ, भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत नाहीत किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्तीवेतन घेत नाहीत. या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला द्यायचं आहे होय. सर्वांनी लक्षात घ्या, या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला होय द्यायचं आहे. होय, या प्रश्नाचं उत्तर होयच द्यायचं आहे. नाही उत्तर तुम्ही दिलं की तुमचा लाभ बंद होऊ शकतो. ठीक आहे. नाही उत्तर जर तुम्ही दिलं तर तुमचा लाभ बंद होऊ शकतो. म्हणजेच काय, आपल्या घरामध्ये कुणीही सेवानिवृत्तीचं निवृत्तीवेतन घेत नाही, कुणीही सरकारी नोकरी वगैरेला नाही आहे ना, नसणार आहे तर हो लिहायचं आहे. कारण तुमच्याकडे घरात कोणीच नाही आहे ना नोकरीला, तर हो लिहायचं आहे. ठीक आहे. दुसरा प्रश्न आहे, माझ्या कुटुंबातील केवळ एक विवाहित आणि एक अविवाहित महिला लाभ घेत आहे. तर होय की नाही हा तुम्हाला फक्त प्रश्न विचारलेला आहे. तर होय लिहायचं. याचं पण उत्तर तुम्हाला होयच टाकायचं आहे. ठीक आहे. हे तुम्ही टाकलं, दोघं प्रश्नांची उत्तरं दिली की नंतर चेकबॉक्स असेल, त्या चेकबॉक्समध्ये म्हणजे अशा पद्धतीचा चेकबॉक्स असेल, त्याच्यावर क्लिक करायचं आहे. क्लिक केलं की सबमिट बटन असेल, त्या सबमिट बटनावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. सबमिट बटनावर क्लिक केलं की तुमची KYC होऊन जाणार आहे. अतिशय सोप्या पद्धतीने बघा, 2 मिनिटांमध्ये मी तुम्हाला सगळं काही सांगितलेलं आहे. KYC कशी होते 2 मिनिटांमध्ये सगळं काही तुम्हाला सांगितलेलं आहे. लाईव्ह व्हिडिओ पण येईल आपल्या चॅनलवर. तुम्हाला लाईव्ह व्हिडिओ हवा आहे का, लाईव्ह कशी करायची ते पण मी तुम्हाला सांगणार आहे. जर तुम्हाला हवं असेल लाईव्ह व्हिडिओ पाहिजे तर तो व्हिडिओ पण मी तुम्हाला आपल्या चॅनलवर प्रोव्हाइड करेल. जितक्या जास्त पद्धतीने, जास्त महिला भगिनींची जर रिक्वेस्ट असेल, जास्तीत जास्त महिलांच्या कमेंट्स असतील लाईव्ह व्हिडिओ पाहिजे तर नक्कीच तो व्हिडिओ मी तुम्हाला लाईव्ह करून दाखवणार आहे. ठीक आहे. तर अशा पद्धतीने आत्ताच आपण पाहिलेले की काय तुम्हाला करायचं आहे किंवा काय करायचं नाही, कुठली चूक करायची नाही मी तुम्हाला सांगितलेलं आहे. जर तुम्ही ती चूक केली तर तुमचे लाभ बंद होऊ शकतो, तुमचे पैसे बंद होऊ शकतात. ठीक आहे. पुढे बघा, पुढची महत्त्वाची माहिती पण अतिशय महत्त्वाची बघा. राज्य सरकारने लाडकी बहीण योजनेच्या सर्व लाभार्थी महिलांसाठी KYC करणे अनिवार्य केलेलं आहे. KYC करण्यासाठी सरकारकडून 2 महिन्यांचा कालावधी देण्यात आलेला आहे. यामुळे मोठ्या संख्येने महिला ऑनलाईन KYC करत आहेत. पण त्याच वेळेस अनेक खोट्या वेबसाईट्स तयार झाल्याचं समोर आलेलं आहे. त्यामुळे बँक खाती रिकामी होण्याचा धोका निर्माण झाला आहे. बघा, अनेक वेबसाईट्स आहेत ज्या वेबसाईट्स फेक आहेत. ठीक आहे. फेक वेबसाईट्स पण तयार करण्यात आलेल्या आहेत आणि त्या वेबसाईटवर तुम्ही माहिती द्यायची नाही आहे. तुमची माहिती जी ती देऊ नका, म्हणजे जेणेकरून तुमचे बँक अकाउंट जे आहेत ते त्या ठिकाणी खाली होणार नाही, रिकामी होणार नाही आहेत. त्याच्याकडे पण तुम्ही लक्ष द्यायचे. कुणालाही OTP वगैरे सांगू नका आणि विनाकारण कुठल्याही ज्या वेबसाईट्स तुम्हाला माहिती नाही आहेत किंवा लाडकी बहीणशी संदर्भात नाही आहेत त्या वेबसाईट्सवर माहिती भरू नका, म्हणजे तुमचे जे बँक अकाउंट आहे ते रिकामं होणार नाही. संपूर्ण माहिती आपण समजली, सर्वांना समजली असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. लाईव्ह व्हिडिओ हवा असेल तर कमेंट बॉक्समध्ये सर्वांनी लिहून पाठवा. आपण पुन्हा एकदा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच पद्धतीचे नवीन अपडेट घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.